रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी परत एक नवीन आणि जाणतेच असणारा फ्लॅट आहे, जो कॉम्पॅक्ट 2 BHK म्हटलं तरी चालेल। चांगल्या छोट्या परिवारासाठी, जरा थोडंसं मोठा परिवार, त्या मोठ्या परिवारासाठी पण चांगले। लोकेशन वाईज जर विचार केला तर बाळकुंबलाच रुनवाला आयरिन नावाचं कॉम्प्लेक्स आहे। त्याच रुनवाला आयरिन नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये हा हायर फ्लोअरला 2 BHK फ्लॅट असणार आहे। तसे बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस 35 माळ्याची बिल्डिंग आहे। आपण मिडल फ्लोअरला, मिडलपेक्षा थोडंसं वरती आहोत। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर याच्या हे जरी बघितलं तर तुम्हाला नारायण शाळा आहे, डीमार्ट जवळ आहे, नमो सेंट्रल पार्क जवळ आहे, इस्कॉन टेम्पल जवळ आहे, भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन जवळ असेल, भविष्यात येणारं ॲमेझॉनचं डेटा सेंटर जवळ असेल। अशाच पद्धतीचा हा 2 BHK अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे। जर तुम्ही फ्लॅट बघितला तर बघा, तुम्हाला फ्लॅटमध्ये सगळ्यात पहिलं हॉलला स्टँडिंग बाल्कनी असणार आहे। आणि स्टँडिंग बाल्कनीतनं जर आपला व्ह्यू बघितला तर समोर ज्या रुनल आयरिनच्या बिल्डिंग्स आहेत त्याच आपल्याला दिसणार आहेत। आणि गॅसची पाईपलाईन म्हणा, त्या सगळ्या गोष्टी आता ऑलरेडी इकडे आलेल्या आहेत। फ्लॅट जर बघितला तर तुम्ही ज्यावेळेला घराच्या बाहेर पडणार आहात त्यावेळेला ईस्ट असणार आहे, म्हणजे बाहेर जाताना ईस्ट आहे आणि आतमध्ये जाताना वेस्ट आहे। एकाच फ्लोअरवरती तुम्हाला बघितले तर 4च फ्लॅट असणार आहेत। 4 फ्लॅट आणि 1, 2 आणि साधारणतः 3 लिफ्ट, अशा 3 लिफ्ट असतील तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये। आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला वेस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे, म्हणजे पश्चिम दिशेला आतमध्ये जातो आहे आणि बाहेर जाताना पूर्वेला आहे। आणि फ्लॅटच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ह्या साईडनं हवा मात्र नेहमी ह्या फ्लॅटमध्ये खेळती राहील, कारण की पश्चिम दिशेला जर कोणतंही घर असतं त्यावेळेला ती हवा आपल्याला आपोआप तुमच्या घरामध्ये प्रॉपरली येत असते। आणि मग तुमचा हा बघा चौरस फुटाचा असा हॉल असणार आहे। जसं चौरस, तुम्हाला चौरस हे बघा, हा चौरस आहे असा हॉल। आणि हॉलच्या ह्या साईडला जर आपण आलो तर चांगलं असं एल शेपमध्ये असणारं किचन आहे, जिथे तुम्ही ह्या साईडला फ्रीज ठेवू शकता। आणि हे तुमचं किचन, आणि ह्या साईडला तुमचं वॉशिंग मशीन पॉईंट आहे। ह्या साईडला वॉशिंग मशीन लावण्यासाठी जागा आहे। आणि ही खिडकी तुम्ही उघडी ठेवू शकता जर तुम्हाला हवी असेल तर। आणि नंतर आपण ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही डायनिंग हॉलमध्येच ह्या साईडला सेट करू शकता। ह्या साईडला आपण आलो नंतर तुम्हाला इथं कॉमन टॉयलेट, कॉमन बाथरूम, कॉमन वॉशरूम, जे काय तुम्हाला समजायचं ते समजा, ह्या पद्धतीनं तुम्हाला इथे ह्या साईडला असेल। आणि ह्याच्या इमिडिएटली बाहेर आल्यानंतर प्रॉपर, म्हणजे असं छोटा नाही पण मोठा कॉमन बेडरूम आहे चांगला। याच्यामध्ये प्रॉपर परिवार सेट होऊ शकतो। आणि ह्याचं पण जर खिडकी आपण बघितली तर तुमची खिडकी ह्या साईडला वेस्ट फेसिंगला ओपन होईल। आणि इकडनं जर आपण बाहेर बघितलं तर तुम्हाला हे जे मुंबई युनिव्हर्सिटीची शाळा आहे ती ह्या शाळा ह्या साईडला दिसते। मागच्या साईडला जर आपण पलीकडल्या साईडला जर गेलो तर पलीकडल्या साईडला एक स्विमिंग पूल आहे, ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा, जो मोठा आहे। आणि मग हा बेडरूम, आणि ह्या साईडला तुमचं इथे बघा एक कपाट बनवण्यासाठी प्रॉपरली जागा इथे ह्या साईडला दिलेली आहे। फ्लॅट खरं बघितलं तर बिलकुल न वापरलेला फ्लॅट आहे। आणि ह्या साईडला आपण जर आलो तर मग इथे तुमचं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला आहे, जे तुमच्या ह्या बेडरूमसाठी उपलब्ध असणार आहे। आणि त्याच्यानंतर हे तुमचं असणारं बेडरूम, जे बेडरूमची साईज जरी बघितली तर तुम्हाला प्रशस्त आणि मोठी नक्कीच आहे। आणि परत इकडे ह्या साईडला आल्यानंतर ह्याला इथे कपाट बनवण्यासाठी प्रॉपरली जागा दिलेली आहे। बेडरूमची साईज तुम्ही बघून घ्या किती मोठी आणि किती चांगली आहे। आणि मग इकडनं आल्यानंतर तुमचं हे सुद्धा, याची जी खिडकी आहे ही खिडकी मात्र तुम्ही खाली जर बघितलं तर तुम्हाला प्रॉपरली तुमच्या असणाऱ्या स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ज्या ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत त्या ॲम्युनिटीज आपल्याला प्रॉपरली तुमच्या ह्या बेडरूममधनं दिसतात। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। ह्या मालकाने आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये विकायला सांगितलं तेव्हा 1,10,00,000 रुपये कोट करा म्हणून सांगितलेलं आहे। इथे साधारणतः वर्ष, 1.5 वर्षाचा मेंटेनन्स आपल्याला भरायची गरज लागणार नाही, कारण ताबा घेताना ह्या मालकाने ते सगळं भरलेलं आहे। तर 1,10,00,000 मध्ये ज्यावेळेला फ्लॅट आपल्याला आवडेल त्याच्यात थोडंफार कमी होण्याचे चान्स आहेत। इथे बिल्डर ट्रान्सफर आहे, सोसायटी ट्रान्सफर नाही आहे। त्याच्यामुळे बिल्डर ट्रान्सफर आपल्याला समोर बसून सांगण्यात येईल की बिल्डर ट्रान्सफर किती असू शकते। सो अशा पद्धतीचा हा 2 BHK, ज्यांचं बजेट ॲडजस्टेबल आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट आहे। तर लोकेशन वाईज जर तर खरं चांगलंच आहे। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी मंडळी।